सर्वजण हां, सर्वजण आपले माईक जे आहे ते म्यूट ठेवा, की जेणेकरून जो आहे तो माझा आवाज तुम्हाला क्लिअरली येईल आणि डिस्टर्ब जो आहे तो आपल्याला होणार नाही. जेव्हा काही तुम्हाला प्रश्न असतील तर रेज हँड तुम्ही करू शकता, की जेणेकरून तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते मग तुम्ही एकाने जे आहे ते तुम्ही मांडा मग. तर आज आपला तुम्हाला जो आहे तो रोज इतिहास जो आहे तो इतिहासाचा आतापर्यंत झालेले आहेत का तुमचे पाठ किंवा इतिहासाचे क्लास होतात का, वर्ग होतात का? समृद्धी सांग बरं. नाही सर, आतापर्यंत क्लास चालू आहे हो. नो सर, आमचे नाही होत. म्हणजे ऐका आता तुमची ही बॅच जी आहे ती NMS ची आहे का आपल्या स्कॉलरशिपची आहे? NMS. आणि हो, NMS मध्ये तुम्हाला साधारणतः इतिहास विषय आहे का? आहे सर. सर तुमचा आवाज एकच मिनिट. हॅलो. सर तुमचा आवाज हा थांबा एकच मिनिट. हॅलो. हा, येतोय आता सर्वांना? येतोय सर. सर्वजण आपले माईक म्यूट ठेवल्यानंतर जो आहे तो व्यवस्थित येईल, कारण काय होतं ते रिफ्लेक्ट होत असेल. म्हणजे इतिहास विषय NMS ला नाही आहे सर. आहे सर. आहे सर. बर इतिहास काय व नाट्यशास्त्र पण आहे. म्हणजे आपला जो शाळेतला जो अभ्यासक्रम आहे सेम तोच आहे का वेगळा आहे? सर NMS मध्ये इंग्लिश, मराठी आणि हिंदी हे बर, आता सगळेजण मराठी मीडियमचे आहे की इंग्लिश मीडियमचे आहे, म्हणजे सेमीचे आहे? ओके, काय हरकत नाही. हा, आपण इतिहासाचा किंवा नागरिक शास्त्राचा एक पाठ जो आहे तो आपण आज पाहूया. नागरिक शास्त्राचे कोणते पाठ झाले सांगता येईल? सर आज ऑनलाईन क्लासमध्ये एक पण वेळ नाही. नाही, शाळेमध्ये तुमचे साधारणतः किती झालेले आहे? आमचा 8वा चालू आहे सर. झालेले आहे. नागरिक नागरिक शास्त्राचे 3 झालेले आहे सर. सर तुमचा आवाज डबल येतोय. एकच मिनिट, मी परत एकदा जॉईन होतो की जेणेकरून माझा आवाज व्यवस्थित येईल तुम्हाला. हा, वेट. सर कोणीतरी माईक म्यूट केलं का होतोय? गुड इव्हनिंग सर. येस सर, येतोय आता कंप्लीट. आता मी सर्वांची माईक इथे बंद करतो की जेणेकरून आपल्याला व्यवस्थित आवाज पण येईल. तुम्हाला काय असेल ते मेसेज टाका किंवा रेज हँड करा की जेणेकरून मला समजेल. मी आता इथे हे करतो. म्हणजे साधारणतः तुमच्या वर्गामध्ये शाळेमध्ये सुद्धा नागरिक शास्त्राचे 3 पाठ आणि इतिहासाचे जे आहे ते 8 पाठ जे आहे ते झालेले आहे. बरोबर. आपण नवीन पाठ की ज्याचा तुम्हाला परीक्षेमध्ये आहे, शाळेमध्ये पण त्याचा उपयोग जो आहे तो होणार आहे. आणि त्यानुसार जो आहे तो आपण काय करूया, क्लासला वर्गाला सुरुवात करूया. प्रीती काही प्रश्न आहेत विचारू शकते. हा, प्रीती, समृद्धी आणि अपूर्वा. एक अगोदर प्रीती, नंतर समृद्धी आणि मग अपूर्वा, आणि मग मी सुरुवात करतो. सर आज तृतीय सत्र परीक्षेला प्रथम सत्र परीक्षेला 7 धडे होऊन जाईल. 8वा धडा चालू बर. आहे. आणि नागरिक शास्त्राचं? नागरिक शास्त्राचे सुद्धा सर 3 होऊन जाईल, 4 चालू आहे सर. 4था होऊन जाईल.
चालू आहे. सर 3 झालेले आहे, बर 4था चालू आहे. हा, चौथा सुरुवात केलेली आहे की जवळपास झालेला आहे? काय आहे चौथा? चौथ्याला सुरुवात होणार आहे. बर बर, सुरू होणार आहे 76. हम्म. सर आमचे सर त्या कबड्डीमुळे पुण्याला गेले आहेत, म्हणून आमचा अजून चॅप्टर शिकवायला चालू नाही झाला. काय हरकत नाही, आपण सुरुवात करूया. हा, तर काय पुढचा पाठ कोणाला सांगता येईल? पुढचा पाठ कोणता आहे काय? बरं थोडे जरा सांगा तोपर्यंत. न्याय व्यवस्था. भारतातील न्याय व्यवस्था. भारतातील बरोबर बरोबर, मग त्याला न्यायपालिका असंही म्हटलं जातं. न्यायपालिका असंही म्हटलं जातं. बरोबर आहे. आता मी माईक सर्वांची म्यूट ठेवतो जेणेकरून न्यायपालिका आहे, बरोबर. भारतातील न्याय व्यवस्था, त्यालाच न्यायपालिका असेही म्हटलं जातं, की जेव्हा आपले हक्क अधिकार जे आहेत ते आपल्याला अबाधित ठेवण्यासाठी किंवा त्याचा उपयोग करण्यासाठी आपल्या अधिकार जर कोणी हिरावून घेत असेल किंवा आपल्या अधिकारांवर जर गदा येत असेल, तर त्यावर न्यायपालिकेमध्ये किंवा न्याय व्यवस्थेमध्ये जाऊन आपण काय करू शकतो? दाद मागू शकतो आणि तिथे आपल्याला न्याय जो आहे तो मिळतो. असे ही न्याय व्यवस्था आपल्याला जी आहे ती शिकायची आहे. तुम्ही 6वी 7वी मध्ये पण बऱ्याच वेळा इतिहासात, नागरिकशास्त्रात याचा अभ्यास केलेला असेल सर्वांनी. काहींनी केलेला असेल, काहींनी नसेल. तो पाहूया आपण. न्यायपालिका काय? मग न्याय व्यवस्था काय आहे? कशा स्वरूपाची आहे न्याय व्यवस्था? तर कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ. कायदे मंडळ म्हणजे आपले नगरपालिका आणि कार्यकारी मंडळ यांच्याबरोबर न्याय मंडळ हा सुद्धा एक शासनाचा एक महत्वाचा भाग आहे. देश चालवण्यासाठी कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ आणि न्याय मंडळ अशा 3 व्यवस्था, 3 संस्था आहेत आणि ज्यामध्ये जो आहे तो न्याय निवाडा जो आहे तो केला जातो. अशा प्रकारची न्याय व्यवस्था जी आहे ती आपण पाहतो. 89 1 मिनिट आणि 92 की जेणेकरून आपल्याला पाठ हा व्यवस्थित याची माहिती होईल. सर्वांकडे पुस्तकं पण असतील किंवा काय हा गरज नाहीये की त्याची आवश्यकता. न्याय व्यवस्था, न्यायपालिका अशा विविध प्रकारच्या. आता न्याय व्यवस्था जी आहे ती 3 प्रकारच्या आहे. मग कोणकोणत्या आहेत 3 प्रकारच्या? कशा प्रकारच्या आहेत? तर याविषयीची माहिती जी आहे ते आजच्या तासाला आपण पाहणार आहोत. भारताची न्याय व्यवस्था. आता बरेच जणांना न्याय व्यवस्था म्हटलं की तालुका स्तरावर आहे, जिल्हा स्तरावर आहे, त्यानंतर राज्य स्तरावर आहे किंवा कोणी जर छत्रपती संभाजीनगरला असेल तर खंडपीठ आहे, बरोबर. खंडपीठ आहे आणि या खंडपीठामध्ये जवळपास नागपूरला आहे आणि कुठे आहे? छत्रपती संभाजीनगरला आहे आणि इथे न्याय निवडला जातो. त्यानंतर उच्च न्यायालय आहे की जो मुंबईमध्ये आहे आणि त्यानंतर जे आपण पाहतो की सर्वोच्च न्यायालय म्हणजे सगळ्यात मोठं आपण सुप्रीम कोर्ट, त्याला सुप्रीम कोर्ट असंही म्हटलं जातं. आणि ह्या सुप्रीम कोर्टात म्हणजे आपण स्टेप बाय स्टेप जे आहेत, जसं की तुम्हाला उदाहरणार्थ सांगतो, तुमच्या शाळेत काही समस्या आहेत किंवा वर्गातल्या समस्या आहेत, तर वर्गासाठी एक तुम्ही मॉनिटर बनवता, वर्ग प्रतिनिधी म्हणतो. विविध प्रकारचं वर्ग मंत्रिमंडळ तुमचं असतं. त्या संदर्भातल्या ज्या तुमच्या समस्या आहेत त्या तुम्ही मॉनिटरला तुम्ही सांगत असता. मॉनिटर कोणाला सांगतो? तुमच्या वर्ग शिक्षकांना सांगतो. वर्ग शिक्षकांकर जर काही स्वरूपातल्या जर तुमच्या ज्या समस्या आहेत त्या नाही सुटल्या नाही, तर आपण काय करतो? पर्यवेक्षक आहे, उपमुख्याध्यापक आहे त्यांच्याकडे जातो. त्यांच्याकडून नाही तर त्यानंतर कुठे जातो आपण? डायरेक्टली मुख्याध्यापक. आणि मुख्याध्यापकांच्या नंतर जर आपण गेलो तर ते जातं जे शाळेचे, संस्थेचे जे अध्यक्ष आहेत, ट्रस्टी आहेत ते त्यांच्याकडं. अशा प्रकारचे स्टेप बाय स्टेप
जे आहे तो न्यायनिवाडा सोडवण्यासाठी. तशाच प्रकारचा जे तुमचे हक्क आहेत, न्याय आहे, त्या न्याय जो आहे मग तालुका स्तरावर, त्यानंतर जिल्हा स्तरावर, त्यानंतर राज्य स्तरावर किंवा त्यानंतर उच्च न्यायालय झाल्यानंतर शेवटी आहे तो सर्वोच्च न्यायालय. यामध्ये तुम्ही तुमच्या काय करू शकता, मतं मांडू शकता. तुमचा जो हक्क आहे, तुम्हाला जो न्याय मिळवण्यासाठी जे आहे, तर या संस्थांचा जो आहे तो महत्त्वाचा भाग आपल्याला पाहायला मिळतो. तर कायदे मंडळ व कार्यकारी मंडळ यांच्याबरोबर न्यायमंडळ हा सुद्धा शासन व्यवस्थेचा संस्थेचा एक महत्त्वाचा घटक आहे. कायद्याची निर्मिती करणे कायदे मंडळ करत असते. कायद्याची निर्मिती कायदे मंडळ करते आणि त्याची अंमलबजावणी करतं. न्यायमंडळ काय करतं, तर न्याय देतं. न्यायदानाचं काम. या पाठात आपण न्यायमंडळ न्यायदान कसं करतं, त्यातील समाजातील अन्याय दूर होण्यासाठी सामाजिक स्वास्थ्य कसे अबाधित राहील याची विचार करणार आहोत. तत्पूर्वी न्यायदानाची आवश्यकता का असते, म्हणजे न्यायदानाची जी आहे तर न्याय व्यवस्था कशासाठी आहे किंवा काय आहे, तर याच्या विषयीची माहिती जी आहे ते आपण या पाठामध्ये पाहणार आहोत. स्क्रीन कोणाला दिसत नाही बहुतेक, बरोबर. परत एकदा मी बंद करून चालू करतो की जेणेकरून तुम्हाला आपली स्क्रीन जी आहे ती व्यवस्थित दिसेल. दिसतंय, विजिबल होतंय सर्वांना. एकच मिनिट, मी जेणेकरून माईक ऑन करतो की जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित सांगता येईल. प्रीती, आवाज येतोय व्यवस्थित माझा? हो सर. हो, तुम्ही मेसेज पण केलेला. ओके. काही प्रश्न आहेत? येतो सर. कोणाला? समृद्धी, तुला काही प्रश्न आहे? नो सर. तर न्याय पाहिजे आपण, म्हणजे न्याय मागण्याची गरज काय आहे थोडक्यात? का बरं न्याय आपण कोणाकडे मागतो किंवा का बरं, का गरज पडते, इथे प्रश्न विचारलाय. कोणाला सांगता येईल सांगा बरं, न्याय आपण का मागतो? सर सर मी सांगू जर का? आपल्याला एखादी अडचण थांबा, एक असेल एक 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 जण सांगा, एक एक जण सांगा. हा, आपला हक्क तेव्हा आपल्याला न्यायाची गरज असते. म्हणजेच अगदी बरोबर. त्यानंतर समृद्धी. आपल्याला जर एखादा हो हक्क हो, नसेल एक तर वन बाय वन. त्यासाठी आपल्याला न्याय द्यावा लागतो. बर, अजून कोण सांगेल वेगळं? सर, जर आपली एखादी समस्या असेल आणि जर त्या समस्येवर काही निवारण होत नसेल तर आपण न्याय मागू शकतो. हा, उदाहरणार्थ? उदाहरणार्थ जसे सर मी जसे की थांबा, एक 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 अरे एक एकाला सांगू द्या की जेणेकरून त्याला आपलं जसे म्हणणं की मांडता येईल. जसे अगोदर की ऐकून घ्या सगळ्यांना आणि मग तुम्ही तुमचं सांगा. मी सांगू. जसे की सगळ्यांना शिक्षण हक्क मिळायला हवा. बर, सांगतो आता. पण मधीच नका, एखादं बोलत असेल तर सर मी सांगू किंवा काय असं अजिबात नाही. तुम्ही रेज हँड करा की जेणेकरून हे करेल. ती सांगत असताना फक्त आपण ऐकायचे. जर आपण ऐकलंच नाही व्यवस्थित तर मग ती काय सांगते त्याचा आवाज सर्वांना जाणार नाही, मला पण येणार नाही, बरोबर. तर त्याचं प्रत्येकाचं म्हणणं आपण ऐकलं पाहिजे. त्याने उत्तर सांगितल्यानंतर मग आपण, की जेणेकरून आपल्याला जे आहे ते प्रत्येकाचे विचार जे आहे ते वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला जे आहे ते समजतील. सांग आता तू. यस सर. जर का आपलं पोलिसांकडून सोडवल्याने गेली तर ते नाही, तुझा आवाज येत नाही. यस सर, मी सांगू. हो. सर आता जर का मंडळ कडून सोडवली गेली नाही तर ती न्यायालयाकडे पोहोचवली जाते.
न्यायालयाकडे पोहोचवली जाते. बर, अजून? सर मी सांगू? हो. मी यस सर, एखाद्याकडून आपण भांडण केस ते पोलिसाकडे जाऊन आपली जर केस जर केली तर आपण किंवा शेतीवर दुसऱ्याने जर हक्क जर मिळवला आपल्या तर आपण जाऊन केस करतो. तर ह्यासाठी हे माझं आहे, त्यासाठी आपण न्यायालयात जातो आणि आपल्याला हा, आणि त्यासाठी जे आहे ते आपलं म्हणणं आपल्याकडे काय असले पाहिजे, पुरावे असले पाहिजे, लिखित स्वरूपातले. फक्त तोंडी चालत नाही. लिखित स्वरूपाचं आपल्याकडे काहीतरी एव्हिडन्स, पुरावे जर असेल, आपलं म्हणणं जर योग्य असेल तर आपल्याला न्याय जो आहे तो नक्कीच मिळणार आहे. म्हणून काय केलं पाहिजे आपण, जे आहेत तर आपल्याला न्याय मिळाला नाही तर नंतर पुढे जाऊन आपण काय करत असतो, न्यायपालिकेकडे, न्यायालयामध्ये, कोर्टामध्ये जाऊन आपण न्याय मागत असतो. आता हे जे न्याय व्यवस्था आहे किंवा कशा प्रकारची आहे किंवा काय आहे, तर याविषयीची माहिती पाहूया. आता म्यूट ठेवतो मी सर्वांना, की जेणेकरून, आणि इथे लोअर हँड करतो, की जेणेकरून ज्यांना लेटेस्ट काही विचारायचे किंवा सांगायचं, म्हणून माझं म्हणणं होऊ द्या आणि मग तुम्ही तुमचं जे आहे ते सांगायचं आहे. माझा आवाज व्यवस्थित येतोय बरोबर? थंब केला तर व्यवस्थित हे होईल. भारताची न्याय व्यवस्था, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ या शासन संस्थेचे 3 महत्वाचे घटक आहे. न्यायमंडळ न्याय देऊन समाजातील अन्याय दूर करते आणि सामाजिक स्वास्थ्य जे आहे ते प्राप्त करण्यासाठी मदत करत असते. न्यायमंडळाची आवश्यकता कशासाठी असते, न्यायदानाची आवश्यकता कशासाठी असते? तुम्हाला जर तुमच्याकडे वही पेन असेल तर महत्वाचे मुद्दे तुम्ही वहीमध्ये लिहू शकता किंवा तुमच्या स्क्रीनशॉट पण काढू शकता. संघर्षाचं निवारण म्हणजे जे भांडण आहे, जो तंट आहे, मतभिन्नता आहे दोघांमधली, तर ती एक प्रकारे निपक्षपातीपणाने तो मतभेद, तो हे भांडण मिटवण्यासाठी जे आहे तो काय केलं जातं, न्यायदानाची आवश्यकता असते. म्हणजे व्यक्तीमधील मतभिन्नता टोकाची जर झालेली असेल पूर्ण, बऱ्याच वेळा आपण पाहतो की काही न विचार करता आपण बऱ्याच वेळा भांडण करत असतो आणि त्याचा जो आहे तो परिणाम वाईट होत असतो. बऱ्याच वेळा मग एखाद्याचा जीव घेणे असेल, अशा आपण बातम्यांमध्ये, न्यूजमध्ये, वर्तमानपत्रामध्ये पाहतो की कशा स्वरूपाचं आहे. त्यानंतर शासन नागरिक संबंध, शासनाचे जे निर्णय आहे ते अन्यायकारक वाटल्यास न्यायालयात दाद मागता येते. आता उदाहरणार्थ आपण पाहूया की 2-3 महिन्यापूर्वी शासनाने निर्णय घेतलेला होता नेपाळमध्ये जी अशांतता, मोठ्या प्रमाणात जो कल्लोळ निर्माण झालेला होता, की तिथल्या जनतेने, तिथल्या युवकांनी जे आहे तर काय केलं, की तिथलं बघ न्यायपालिका असेल, तिथलं जे प्रधानमंत्री असेल किंवा मंत्रिमंडळ असेल, पूर्ण घरावर जे आहे ते, ऑफिसवर, कार्यालयावर जे आहे ते मोठ्या प्रमाणात तिथं जे आहे तोडफोड, आणि त्यांना देश सोडण्यास भाग पाडलं होतं, तिथलं सरकार पाडलेलं होतं. का? कारण तिथल्या सरकारने काय केलेलं होतं, की एक प्रकारे जे आहे तर हे आपण आता जे माध्यम आहे म्हणजे मोबाईल आहे, लॅपटॉपच्या माध्यमातून आपण गुगल मीट आहे, व्हॉट्सअप आहे, इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे, ट्विटर आहे, या सोशल मीडिया, जसं की प्रत्येकालाच आपण मीडियामध्ये आपली जी बातमी आहे किंवा आपल्याला व्यक्त होण्यासाठी जे आहे ते एक साधन दिलेलं आहे. आणि तो आपल्या कशाने, जे आपल्या राज्यघटनेनं आपल्याला व्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे, त्यानंतर भाषणाचं स्वातंत्र्य दिलेलं आहे, आपलं मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. आणि म्हणून ते कुठंतरी मांडण्यासाठी काय केलं जातं, त्याचा उपयोग केला जातो. मग काही सरकार असेल किंवा हे आहे शासन जे आहे तर निर्णय काढला तिथल्या, की हे सर्व जे आहे ते बंद केले गेले, आणि तिथे कुठेतरी असंतोष निर्माण झाल्यामुळे तिथल्या नागरिकांनी मोठा उठाव केला आणि तिथल्या सरकारच्या अगेन्स्ट जे आहे ते मोठ्या प्रमाणात त्यांनी जे आहे तर काय केलं होतं, उठाव केलेला होता. सामाजिक न्याय, दुर्बल घटक, महिला, बालके यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठीची मदत करणं एक प्रकारे. म्हणजे अशा प्रकारे शासनाने जे निर्णय काढले की त्याचा अन्यायकारक वाटला तर लोकांनी न्यायालयामध्ये दाद मागणी असेल, की जसं की आपण
कोल्हापूरमधली जी माधुरी हत्तींचं उदाहरण आहे की ती वनतारामध्ये अंबानींच्या वनतारामध्ये नेण्यात आली. तर त्याच्या अगेन्स्ट जेव्हा कोर्टामध्ये दाद मागण्यासाठी तिथले लोक जे आहेत ते गेलेले होते. म्हणजे विविध प्रकारच्या ज्या समस्या आहेत त्याचे न्याय मागण्यासाठी जे आहे तर न्यायालयामध्ये जात. सामाजिक न्याय, दुर्बल घटक, महिला, बालके यांना मुख्य प्रवाहात आणणे. विविध प्रकारच्या ज्या समस्या आहेत, प्रश्न आहेत तर ते मांडण्यासाठी, त्यानंतर आर्थिक दुर्बल घटकातील जे समाज आहे, त्यानंतर महिलांचे विविध प्रकारचे हक्क असतील त्यांच्यावर जे प्रश्न आहेत ते न सुटल्यामुळं न्यायालयात त्यामध्ये दाद. परत त्यानंतर आपण म्हणतो की कुपोषित मुलांची मोठ्या प्रमाणात काय होते, हत्या होते. मोठ्या प्रमाणात जे आहे ते बालकांचं अपहरण वगैरे बालकांच्या संदर्भातले मुख्य प्रश्न आहे. या सर्वांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जे आहेत तर विविध प्रकारचे कायदे करणं, त्या संदर्भाचा आवाज जो आहे तो उठवण्याचं काम केलं जातं. आता न्यायदानाचे फायदे काय आहे? कायद्याचे अधिराज्य, गरीब श्रीमंत स्त्री पुरुष सर्वांना कायदा जो आहे तो समान आहे. स्त्री पुरुष समानता आहे की सर्वांना एक प्रकारचा जो आहे तो कायदा जो आहे तो कायद्याचं रक्षण दिलेलं आहे, सर्वांना समान मानलेलं आहे. मग तो गरीब असो श्रीमंत असो. पण साधारणतः तसं वस्तुनिष्ठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेमध्ये जे मूलभूत जे तत्व दिले, राज्यघटना दिलेली आहे. पण आज आपण पाहतो की 90% साधारणतः किती 50 ते 60% जे आहेत तर असं होताना आपल्याला दिसत नाही. कारण जे गरिबांवर असेल किंवा सर्वसामान्य जनता जी आहे तर त्यांचे जे हक्क आहेत तर मोठ्या प्रमाणात गदा जो आहे, आपण म्हणतो की सर्वांना समान कायदा सर्व रीती आहे, अशा कुठल्याही स्वरूपाचा व्यक्तिशः आपण पाहतो तर तो होत असताना दिसत नाही. हक्कांचे संरक्षण, नागरिकांच्या हक्काचे संरक्षण आणि दडपशाहीला प्रतिबंध घालणे. एक प्रकारचं नागरिकांना जे विविध प्रकारचे हक्क दिले, व्यक्ती स्वातंत्र्य, फिरण्याचा अधिकार असेल, विविध प्रकारचे कोणकोणते अधिकार आहे बरं नागरिकांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी? कोण कोण सांगेल? नागरिकांचे जे हक्क आहेत राज्यघटनेने दिलेले ते कोणते आहेत? अजिंक्य सांग बरं. हो सर. नागरिकांना कोणते अधिकार जे आहेत ते राज्यघटनेने देण्यात आलेले आहे? स्वातंत्र्यता. स्वातंत्र्याचा. बर. लिप झालं. ओके. हर्षदा. हा अधिकार, हा गरीब आणि श्रीमंत यांना दोघांना समान अधिकार. ओके. अपूर्वा सांग बरं तू. सर मी सांगू? हो थांबा, एक मी नाव ज्यांचे घेतो त्यांनी सांगायचे. समृद्धी. हो हा थांब, समृद्धी थांब. अपूर्वा सांगतेस? हा ओके. गोकुळ. तर मी समृद्धी. हा सांग. सर्वांना समान न्याय भेटला पाहिजे. सर्वांना समान अधिकार भेटला पाहिजे. हर्षदा. सर मी सांगू? सर तुम्ही जे बोलले ना ते रिपीट करा. हा तर आपल्याला राज्यघटनेने कोणते अधिकार प्राप्त दिलेले आहेत, म्हणजे कोणते अधिकार दिलेले आहे साधारणतः राज्यघटनेने, की आपल्याला कुठल्या प्रकारचे जे अधिकार आहेत तर ते आहेत? हो शासन अधिकार नाही देत. शासन नाही, जे राज्यघटनेने आपल्याला अधिकार बहाल केलेले आहे. शासन तर बऱ्याच वेळा काय त्याच्यावर विविध प्रकारच्या अटी शर्ती घालतात. सर मी बोलू? हो. शिक्षणाचा समान हक्क, शिक्षणाचा, आरोग्याचा, त्यानंतर अन्न वस्त्र निवारा असेल, व्यक्ती स्वातंत्र्य असेल, भाषणाचा अधिकार आहे, मतदानाचा अधिकार आहे, अशा विविध प्रकारचे अधिकार जे आहेत ते आपल्याला राज्यघटनेने जे आहे ते देण्यात आलेले आहे. तर पाहूया आता, मी ठेवतो मी सर्वांना.
तर लोकशाहीचे बळकटीकरण करण्यासाठी स्वातंत्र्य, समता, न्याय यांचे फायदे सामान्य माणसाला मिळतात का, यासाठी जे आहे ते न्यायदानाचे फायदे एक प्रकारे आपण मिळतात. म्हणजे स्वातंत्र्य मिळतात का, सर्वांना समानता मिळते का, सर्वांना न्याय मिळतो का, याचं सर्वसामान्य माणसाला जे आहे तर याचा फायदा होतो. व्याप्ती वाढवणे, लोकशाहीची व्याप्ती आणि खोली वाढवण्यासाठी न्यायदानाचा फायदा जो आहे तो मोठ्या प्रमाणात आपल्याला होताना दिसून असतो. तर सर्वोच्च न्यायालय, कारण काय होतं की शासन आहे किंवा पोलीस असेल किंवा विविध प्रकारच्या ज्या संस्था आहेत तर त्यांच्यावर अंकुश ठेवण्याचं काम ही जी कोण करीत असतं, न्यायपालिका न्यायदान करीत असतं. न्यायालयाने जे निर्देश दिलेले आहेत तर त्याचं काटेकोर पालन जे आहे तर विविध प्रकारच्या ज्या संस्था आहेत तर त्यांना करावं लागतं. आता न्याय मंडळाची रचना तुम्ही जर स्क्रीनवर जर पाहिलं तर साधारणतः तुम्हाला हे सुप्रीम कोर्ट आहे, हायकोर्ट हे दिल्ली या ठिकाणी आहे. सर्वोच्च जी संस्था आहे सर्वोच्च न्यायालयाची, तर भारतातील न्यायव्यवस्था एकात्म स्वरूपाची आहे. संपूर्ण देशासाठी एकच न्यायमंडळ आहे, विविध प्रकारचं नाही, एकच न्यायमंडळ आहे. त्यामध्ये दुय्यम न्यायालय जे तालुका स्तरावर आहे, तुमचा जो तालुका आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये जो तालुका आहे त्या तालुक्यामध्ये दुय्यम न्यायालय आहे. त्यानंतर तालुक्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं जिल्हा न्यायालय, म्हणजे प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हा न्यायालय आहे. त्यानंतर तुम्ही खाली गेलात तर उच्च न्यायालय जे आपण म्हणतो की हायकोर्ट जे मुंबई या ठिकाणी आहे. राज्यस्तरीय न्यायालय सध्या 24 आहे, म्हणजे देशामध्ये साधारणतः प्रत्येक राज्यामध्ये जे आहेत, म्हणजे प्रत्येक राज्यामध्ये नाही मग ठराविक ठिकाणी जे आहेत तर सध्या 24 न्यायालय आहे. आणि या उच्च न्यायालयाच्या नंतर सगळ्यात शेवटी जे आहे सर्वोच्च पातळीवर ती आहे सर्वोच्च न्यायालय, जे आपल्या भारताची राजधानी आहे दिल्ली या ठिकाणी हे सर्वोच्च न्यायालय आहे. तुम्ही जर कोणी मराठवाड्यात विदर्भातले असतील तर या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश हे सुद्धा महाराष्ट्राचे आहे, प्रमुख जे आहेत ते त्याचे जे आहेत. तर कोणाला माहिती आहे का, सांगा, कोणाला सांगता येईल, जर हात वरती करा बरं. या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश हे आपले महाराष्ट्रातलेच आहेत आणि जे साधारणतः विदर्भातील आहे. कोणाला त्यांचं नाव किंवा काय बघूया बरं, जनरल नॉलेजचे प्रश्न साधारणतः तुम्हाला किती जणांना येतात किंवा काय. हा, समृद्धी येतोय. सर क्वेश्चन रिपीट करा ना. सर्वोच्च न्यायालयाचे जे सरन्यायाधीश आहे म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा जज, न्यायाधीश, मुख्य न्यायाधीश, त्यांचं नाव काय आहे, आणि ते आपल्या महाराष्ट्रातलेच आहेत. सर क्वेश्चन रिपीट करता का? सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश कोण आहे, त्यांचं नाव काय. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांचं नाव काय आणि ते कोण आहे. सर माहित नाही. सर सर मी सांगू? हो, प्रतीक्षा सांग. भूषण रामकृष्ण गवाई. बरोबर आहे, ते अमरावतीचे आहे, आपल्या महाराष्ट्रातलेच, की जे आता काम पाहतात ते सर्वोच्च न्यायाधीश आहे, चीफ जस्टिस असंही म्हटलं जातं. आता या न्यायमंडळाची स्वातंत्र्य काय आहे, कशा प्रकारचं आहे, हे स्वातंत्र्य अबाधित का ठेवले. त्यांना कुठल्याही प्रकारची संस्था किंवा कुठल्याही प्रकारची देशामधली कुठलीही संस्था नाही की ती न्यायमंडळावर अंकुश ठेवणे. हे सर्वोच्च एक त्यांना स्वातंत्र्य बहाल केलेलं आहे की ते राज्यातील देशातील ज्या इतर ज्या संस्था आहेत तर त्यांच्यावर अंकुश ठेवण्याचं काम जे आहे ते करतात. आता या न्यायमंडळाचे काय स्वातंत्र्य आहे ते पाहूया आपण थोडक्यात. आता याची पात्रता अटी काय आहे. निष्णात कायदे तज्ञ असले पाहिजे, म्हणजे कायदे पंडित असले पाहिजे. उच्च न्यायालयात म्हणजे या सर्वोच्च न्यायालयातले न्यायाधीशाचे पात्रता दिलेली आहे. सुरुवातीला तुम्ही पाहता की न्यायाधीश, वकिलांची वगैरे जे आहे तर त्याची तुम्ही गेल्या वर्षी 6वी 7वीला जे आहे ते अभ्यासलेलं असेल.
तर उच्च न्यायालयात अनुभव असणारे पात्र असणारे वकील. त्यानंतर त्यांची नेमणूक प्रक्रिया कोण करतं? राष्ट्रपतीकडून त्यांचा शपथविधी केला जातो. राजकीय दबाव टाळण्यासाठी एक प्रकारचे कुठल्याही पक्षाचे किंवा याचे नसावे म्हणून राष्ट्रपती जो आहे तो या न्यायाधीशांची नेमणूक करत असतो. 3. सेवा शाश्वती म्हणजे किती वर्षांचा कालावधी त्यांना साधारणतः त्यांचे असतं. सर्वोच्च न्यायालयाचे 65 वर्ष, उच्च न्यायालय 62 वर्षाचं म्हणजे साधारणतः त्यांचं वय किती असावं. एज लिमिट आपण पाहतो. आर्थिक सुरक्षा त्यांना वेतन दिलं जातं, त्यांना निधी दिला जातो राहण्यासाठी, त्यांना सुरक्षा असेल. त्यानंतर संसदेत चर्चा नाही, यांनी घेतलेले कुठलेही निर्णय किंवा काय तर त्याची संसदेत चर्चा एक प्रकारची नाही. चावी देते. आणि मग त्यानंतर टीकेपासून संरक्षण. व्यक्तिगत टीका करता येत नाही. न्यायालयाचा अवमान जर झाला तर त्याच्यावर गुन्हा होतो. महाभियोगाची प्रक्रिया काय आहे? तर संसदेला न्यायाधीश दूर करण्याचा अधिकार आहे. एक प्रकारचा न्यायाधीशाला जे आहे तो दूर करण्यासाठीचा एक महाभियोग प्रक्रिया आहे. जर समजा आपलं जे संसद आहे आणि त्या संसदेमध्ये जर एखादा न्यायाधीश आहे की त्याने चुकीचं काम केलेलं आहे किंवा त्याला पदावरून हटवण्याचं आहे तर त्याला महाभियोगाची प्रक्रिया केली जाते आणि संसदेला तो अधिकार देण्यात आहे की संसदेला न्यायाधीश जो आहे तो दूर करण्याचा अधिकार एक प्रकारे बहाल करण्यात आलेला आहे. आता सर्वोच्च न्यायालयाचे कार्य काय आहेत? संघ राज्य न्यायालय, केंद्र व राज्य व राज्यातील तंटे सोडवण्यासाठी म्हणजे पूर्ण देशातील सुरुवातीला अगोदर केंद्राचे, त्यानंतर राज्यामधील, त्यानंतर राज्यांमधले जे भांडणं आहेत, तंटे आहेत. आपण पाहतो की सीमावाद असेल, सीमा प्रश्न असेल, भाषावार विविध प्रकारचे तंटे असेल किंवा अतिक्रमण आपण म्हणतो की बाहेरच्या राज्यातील आपल्या राज्यामध्ये येणारे विविध प्रकारचे जे लोक आहेत तर हे जे भांडणं आहेत किंवा वादविवाद आहेत तर याचं हे तंटे सोडवण्यासाठी सर्वोच्च न्यायालय जे आहे ते संघ राज्याला ते अधिकार देण्यात आले. तर मूलभूत हक्क काय आहे? नागरिकांचे मूलभूत हक्कांचे रक्षण करणे, त्यानंतर त्या हक्कांच्या एक प्रकारचे आदेश देण्याचं काम जे आहे ते सर्वोच्च न्यायालय करत असते. पुनर्विचार म्हणजे एखादी जर केस आहे, एखादा निर्णय जर दिलेला असेल तर त्यावर पुनर्विचार करण्याचा अधिकार कनिष्ठ न्यायालयांच्या निर्णयाचा पुनर्विचार करतो. म्हणजे एखाद्या जिल्हा न्यायालयाने असेल, जिल्हा न्यायालयात जर एखादा निर्णय दिलाय तर त्या व्यक्तीला हायकोर्टामध्ये म्हणजे मुंबईच्या उच्च न्यायालयामध्ये जाऊन दाद मागता येते किंवा औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरमध्ये जे खंडपीठ आहे तर त्यामध्ये केस टाकून त्याची जे आहे तर त्याच्यावर अपील करू शकतो बरं त्या निर्णयामध्ये. पण शक्यतो काय होतं बऱ्याच वेळा की ते रिपीट होतं. जर तो न्याय जर योग्य असेल दिलेला तर तो रद्दवाद होत नाही किंवा त्याच्यावर आणि त्यामध्ये जर विविध प्रकारचे पुरावे किंवा वस्तुस्थिती जर योग्य असेल तर त्यावर पुनर्विचार जो आहे तो सर्वोच्च न्यायालय करत असते. सल्लागार भूमिका मग राष्ट्रपतींना महत्वाच्या प्रश्नांवर कायदेशीर सल्ला देणे. राष्ट्रपतींना जो आहे तो एक प्रकारचा सल्ला देण्याचं काम हे सर्वोच्च न्यायालय करत असतं किंवा हे सरन्यायाधीश एक प्रकारचे आपल्याला करताना पाहायला मिळतात. आता न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणजे काय? एक प्रकारचं तुम्हाला टिपा द्यायला किंवा प्रश्न विचारला जातो साधारणतः. न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणजे काय? संविधानाचे संरक्षण करणे ही सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची जबाबदारी आहे, रिस्पॉन्सिबिलिटी आहे. संसदेचा कायदा किंवा कार्यकारी मंडळाची कृती संविधानाचा भंग करणारी असल्यास न्यायालय ही बेकायदेशीर ठरवते व ते रद्द करण्याचं काम सुद्धा काय करत असते? ही संसद जी आहे ती करत असते. संसदेचा कायदा आणि कार्यकारी मंडळाच्या कृती संविधानाचा भंग करणारी असल्यास न्यायालय ही बेकायदेशीर ठरवते किंवा रद्द करण्याचे सुद्धा ठरवते. म्हणजे एखाद्या संसदेने कायदा केलेला आहे किंवा मंत्रिमंडळाने कायदा केलेला आहे आणि तो एक प्रकारे कृतीचा संविधानाचा भंग करणारी असेल तर तो बेकायदेशीर किंवा तो रद्द ठरवण्याचा अधिकार हा सर्वोच्च न्यायालयाला देण्यात आलेला आहे. किंवा आपण राज्य शासनाने आहे किंवा केंद्र सरकारने एखादा कायदा काढलेला असेल आणि तो नागरिकांचे त्यामध्ये हितसंबंध किंवा नागरिकांच्या अधिकारावर गदा आणत असेल किंवा भंग करणारी असेल कृती संविधानाच्या जी
पायमल्ली करणारे असतील किंवा अपोज जात असेल विरुद्ध, तर तो बेकायदेशीर तो रद्द ठरवण्याचा अधिकार हा सर्वोच्च न्यायालयात देण्यात आलेला आहे. उदाहरणार्थ, निवडणूक उमेदवारांना मालमत्ता, उत्पन्न आणि शैक्षणिक पात्रता शपथपत्राद्वारे देण्याचा न्यायालयाचा आदेश आहे, निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी. आता हे जे आपण पाहतो, आता इलेक्शन सध्याला सुरू, नगरपालिका, महानगरपालिका, नंतर जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या हे आहेत किंवा आमदार खासदार आपण पाहतो की हे इलेक्शन सुरू होतात, निवडणूक प्रक्रिया. तर त्यामध्ये काय असतं, तर त्या उमेदवाराला त्याची शैक्षणिक पात्रता, त्याचं उत्पन्न, त्यानंतर त्याची मालमत्ता ही शपथपत्रावर त्यांना लिहून द्यावी लागतात. आणि ती जर खोटी सादर केली तर त्यांना रद्द-बातल किंवा ती त्याच्या पदावरून जो आहे तो काढण्याचा अधिकार सुद्धा हा न्यायपालिकेला आहे. तर अशा प्रकारच्या गोष्टींमध्ये जे आहेत न्यायालय न्यायदानाचं काम करत असतं. न्यायालयीन सक्रियता आणि जनहित याचिका. आता यावर तुम्ही साधारणतः बऱ्याच वेळा वर्तमानपत्रांमध्ये किंवा तुम्ही न्यूज चॅनलमध्ये वारंवार अभ्यासत असता. सर स्क्रीन दिसत नाहीये. हा, परत एकदा ही करतो. ओके. नाही, स्क्रीन कोणाला दिसत नाही? सर्वांना दिसत नाही का? मला सांगा बरं. सर्वांना दिसत असेल. ऐका ज्यांना स्क्रीन दिसत नसेल त्यांनी काय करा, ऐका ज्यांना स्क्रीन दिसत नसेल त्यांनी बंद करून परत चालू करा, की जेणेकरून तुम्हाला नेटवर्कमुळे जे आहे ती स्क्रीन दिसत नसावी. तर न्यायालयीन सक्रियता आणि जनहित याचिका. न्यायालयीन सक्रियता म्हणजे काय एक प्रकारे, तर न्यायालय आता संविधानातील न्याय समतेची उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेत आहे. साधारणतः संविधान म्हणजे राज्यघटना. राज्यघटने काय आहे, तर आपला देश चालवण्यासाठी नागरिकांचे स्वातंत्र्य अबाधित राहण्यासाठीच्या ज्या घटना नियम जे आहेत ते करून दिलेले आहेत, विविध प्रकारचे अधिकार देण्यात आलेले. मग त्यामध्ये ते उद्दिष्ट आहेत आणि ते पूर्ण करण्यासाठी न्यायपालिका जी आहे ती पुढाकार घेत आहे. समाजातील दुर्बल घटक, महिला, आदिवासी घटक असतील, कामगार असतील, बालकाचे संरक्षण असेल, तर हा देण्याचा अधिकार आपण पाहतो की 1ली ते 4थी पर्यंत, 1 ते 14 पर्यंत, साधारणतः 14 ते 15 वयापर्यंत जे आहे त्या सर्वांना शिक्षणाचा मोफत अधिकार आहे. त्यानंतर 18 वर्षे ज्याला पूर्ण झालेले आहेत तर त्याला मतदानाचा अधिकार देण्यात आलेला आहे. बाल कामगारांना म्हणजे कुठल्याही ठिकाणी संस्थेमध्ये असेल किंवा कुठल्याही ठिकाणी जे आहेत ते बाल कामगार जे आहेत एक प्रकारचा तो कायदा आहे की बाल मजुरी जो आहे तो केली नाही पाहिजे, किंवा विविध प्रकारचे जे कायदे आहेत तर त्या व्यवस्थेचे त्या दुर्बल घटकांना जे आहेत एक प्रकारचा अधिकार प्राप्त जो आहे तो राज्यघटनेने दिलेला आहे. आणि त्या घटनेचा जर पायमल्ली होत असेल, कोणी जर त्यावर हे करत असेल तर त्याचा अधिकार अबाधित ठेवण्याचे काम, त्यावर न्यायदान देण्याचे काम ही न्यायपालिका करत असते. हित याचिका. नागरिक, सामाजिक संघटना किंवा बिगर शासकीय संघटना यांनी संपूर्ण जनतेच्या वतीने न्यायालयात दाखल केलेली याचिका. सार्वजनिक प्रश्न सोडवण्यासाठी महत्वपूर्ण साधन. म्हणजे साधारणतः जिल्ह्यामध्ये किंवा गावामध्ये काही सामाजिक प्रश्न आहेत आणि त्याचा मोठ्या प्रमाणात लोकांना किंवा हे सामाजिक प्रश्न जे आहेत तर लोकांना मोठ्या प्रमाणात त्रास होतो. तर सामूहिकरित्या आपण एखादी जनहित याचिका न्यायालयामध्ये दाखल करू शकतो आणि त्या विरुद्ध जे आहे तर न्याय मागू शकतो. विविध प्रकारचे जे मग प्रदूषणाचा प्रश्न असेल, नदी प्रदूषण असेल, काही अशा गोष्टी आहेत की ज्या सरकारकडून सोडवल्या जात नाही, किंवा विविध प्रकारचे जे त्यावर अन्याय अत्याचार केला जातो, तर या विरुद्ध जो आहे तो आपण काय करू शकतो, एक हित याचिका आपण जे आहे ते कोर्टामध्ये सादर करू शकतो, की ज्याद्वारे जो आहे तो न्यायालय त्यांना आदेश देण्याचं काम ही न्यायपालिका करत असते. आता उच्च न्यायालय आणि कायदा पद्धती काय आहे?
सध्या साधारणतः 24 उच्च न्यायालये आहेत. मुख्य न्यायाधीश आणि अन्य न्यायाधीश या उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक सुद्धा राष्ट्रपतींद्वारेच केली जाते. त्यानंतर जे चीफ जस्टिस आहे सरन्यायाधीश तर त्यांच्या सल्ल्याने केली जाते. दुय्यम न्यायालयांवर नियंत्रण. दुय्यम न्यायालयांवर जे आहे ते एक प्रकारचं कंट्रोल नियंत्रण ठेवण्याचं काम जे आहे ते केलं जातं. कायदा पद्धतीच्या शाखा. कायदा पद्धतीच्या शाखा. दिवाणी कायदा व्यक्तीच्या हक्कांवर गदा आणणारे तंटे, जमीन, भाडे करार, घटस्फोट. विविध प्रकारचे दिवाणी आणि फौजदारी असे 2 प्रकारचे न्यायालय आहेत. आपण पाहतो विविध प्रकारचे. आता दिवाणी न्यायालयामध्ये काय असतं, व्यक्तीच्या हक्कांवर गदा आणणारे म्हणजे जमिनीच्या विविध प्रकारची भांडणं आहेत, भाडे करार आहे, घटस्फोट एक प्रकारचा आहेत, म्हणजे कौटुंबिक थोडक्यात तो दिवाणी आहे. फौजदारी काय आहेत, मग गंभीर गुन्हा आहे, मर्डर आहे, खून प्रकरण आहे, घरफोडी आहे, त्यानंतर विविध प्रकारचे दरोडा आहे, बँक चोरी आहे, लुटमारी आहेत. या संबंधीचे सर्व अधिकार जे आहेत ते फौजदारी न्यायालयामध्ये जे आहे ते चालवले जातात. तो फौजदारी कायदा आहे. FIR आपण जे फर्स्ट इम्प्रेशन रिपोर्ट एक प्रकारे जे आहे ते आपण जी तक्रार केलेली आहे त्याचा प्राथमिक अहवाल. आता न्याय व्यवस्थेचे योगदान काय काय आहे. न्याय व्यवस्थेमुळे काय होतंय की आपल्या देशाची प्रगती होत आहे, बरोबर. तर देशाची प्रगती होत असताना जर कुठलीही संस्था किंवा काय आड येत असेल तर त्यावर अंकुश ठेवण्याचं काम ही न्यायपालिका करते. त्यानंतर जनतेचा विश्वास हा जो आहे तो बाकीच्या कायदे मंडळ आपण म्हणतो की कार्यकारी मंडळ वगैरे मंत्रिमंडळ किंवा सरकारवर नसेल तर पण न्यायपालिकेवर आहे. कारण कुठेच जरी न्याय मिळाला नाही तर आपल्याला या न्याय व्यवस्थेवर जो आहे तो सर्वांचा विश्वास आहे आणि तिथं आपल्याला न्याय जो आहे तो सर्वांना सर्वसामान्यांना मिळत असतो. व्यक्ती स्वातंत्र्य. आपलं स्वतःचं स्वातंत्र्य व्यक्ती स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी ही न्याय व्यवस्थेचं योगदान जे आहे ते महत्वाचं आहे. संविधानाची प्रत किंवा संविधानाचं संरक्षण करण्याचं काम ही न्याय व्यवस्था करत असते आणि एक प्रकारे लोकशाहीला बळकटीकरणाचं काम ही न्याय व्यवस्था जी आहे ती करत आहे. भारतातील न्याय व्यवस्थेने व्यक्ती स्वातंत्र्याचे, संघराज्याचे आणि संविधानाचे संरक्षण केले आहे. सामान्य माणसाच्या मनात न्याय व्यवस्थेबाबत आदर आणि विश्वास एक प्रकारचा आहे आणि अशा प्रकारे जे आहे ते एक न्याय व्यवस्थेचं काम हे केलं जातं. आणि यामध्ये आपण सर्वोच्च न्यायालय, सरन्यायाधीशाचं काम काय आहे, किंवा उच्च न्यायालय कोणकोणत्या प्रकारचे आहे, न्यायपालिका कशा प्रकारे सर्वसामान्य त्यानंतर सामान्य जनतेच्या मनामध्ये एक प्रकारचा आदर आणि विश्वास आणि त्यांचे अधिकार अबाधित ठेवण्याचं काम ही न्याय व्यवस्था करत आहे. समजले सर्वांना? येस सर. हा काही हे जे शेवटची 5 मिनिटं आहे आपण प्रश्न उत्तरांसाठी ठेवलेले आहेत. तुमचे जे प्रश्न आहे ते आता 1 बाय 1 आपण विचारू शकता. कशा प्रकारे ही जी न्याय व्यवस्था आहे, न्यायपालिका आपण म्हणतो, याची प्रश्न आपण घेऊया. साधारणतः आवाज नको कुणीही. तुम्हाला जो या पाठाचा स्वाध्याय जो दिलेला आहे म्हणजे याच्यामध्ये साधारणतः तुम्हाला महत्वाचे प्रश्न किंवा परीक्षेमध्ये कोणते येऊ शकतात. सर्वोच्च न्यायालयाची कार्य काय आहे, सर्वोच्च न्यायालय कोठे आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला काय म्हटलं तर सरन्यायाधीश, बरोबर. ते त्यांचे कोणते कायदे आहेत, त्यानंतर विविध प्रकारची त्यांची कार्य काय आहे, रचना काय आहे, या गोष्टींवर साधारणतः तुम्हाला सर्वोच्च न्यायालय कोठे आहे, सर्वोच्च न्यायालयामध्ये पात्रता काय आहे, त्यानंतर उच्च न्यायालय आहे, उच्च न्यायालयाची किती न्यायाधीश आहे, आपल्या भारतामध्ये साधारणतः उच्च न्यायालय किती आहेत, तर यासारखे तुम्हाला प्रश्न विचारले जातात. आणि NMS परीक्षा आहे तर साधारणतः तुम्हाला लिहायचं नाही तर तिथं ऑलरेडी तुम्हाला उत्तरं पण दिलेली आहेत. तर त्यामधून तुम्हाला योग्य उत्तराचा पर्याय जो आहे तो साधारणतः तुम्हाला निवडायचा असतो. बरोबर सर्वांना?
सर यस हो सर हो सर. बर आता मी इथे तुम्हाला साधारणतः हे दाखवतो काय प्रश्न आहे ज्याला येते त्यांनी सांगायचे संकल्पना स्पष्ट करा कारण इथे रिकाम्या जागा भरा ऑलरेडी तुम्हाला येतात तुमच्या पुस्तकामध्ये आहे न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणजे काय ज्याला येते त्यांनी सांगायचे पटकन न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणजे काय कोणाला सांगता येते न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणजे काय सापडलं सांगा बरं सर मी सांगू हा प्रीती सांग तू हो सर मी हो सांगू सांग संसदेचा एखादा कायदा किंवा कार्यकारी मंडळाची एखादी कृती संविधानातील तरतुदींचा भंग करणारी असल्यास तो कायदा आणि ती कृती न्यायालय बेकायदेशीर ठरवते व रद्द करते. न्यायालयाच्या या अधिकाराला न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार असे म्हणतात. न्यायालयाचं पूर्ण बरोबर आहे हा अजून कोण हो हो न्यायालयाच्या अधिकाराला सर मी सांगू हो न्यायालयाला असा अधिकार असतो की जर सरकारने किंवा कोणत्याही अधिकाऱ्याने घेतलेले निर्णय संविधानाच्या विरुद्ध असेल तर न्यायालय तो निर्णय रद्द करू शकते किंवा बदलू शकते. हेच उत्तर होतं. अगदी बरोबर आहे हा पुढचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न न्यायालयीन पुनर्विलोकन झाले पुढचा प्रश्न आहे एक जनहित याचिका म्हणजे काय जनहित याचिका म्हणजे काय सर परत सांगा प्रश्न. जनहित याचिका म्हणजे काय